7 उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती काहीशी खालवलेली आहे. त्यांच्यावरती नेहमीप्रमाणे उपचार करणारे डॉक्टर विनोद चावरे आपल्याबरोबर आहेत. चावरे साहेब, काल फारच प्रकृती वीक दिसली. आज काय इम्प्रूव्ह? नाही, काल खरंच म्हणजे 5 दिवसाचं उपोषण आणि त्या आधीचा 2 दिवसाचाही त्यांचा प्रवास होता, अंतरवाली ते आझाद मैदान. तर काल बऱ्यापैकी त्यांची तब्येत जी आहे ती नाजूक होती. म्हणजे ॲबडोमिनल पेन होतं, क्रॅम्प्स होतात, गिडीनेस होतं, वीकनेस होता, BP थोडासा कमी होता. हे सगळे कंप्लेंट्स काल होत्या. रात्रीपासून आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. त्यांचं ब्लड सॅम्पल पण पाठवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं किडनी आणि लिव्हरवर सूज आहे. डिहायड्रेशन खूप जास्त होतं. त्यामुळे आपण IV फ्लुइड्स, मेडिकेशन्स, अँटीबायोटिक्स, पेन किलर्स ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सुरू केल्या आहेत. कालपेक्षा आज नक्कीच तब्येतमध्ये थोडी सुधारणा आहे. पण आणखीनही 1-2 आठवडे तरी त्यांना तब्येतीत सुधारणा व्हायला लागतील. काय अँटीबायोटिकसुद्धा देताना बघितलं? हो, नक्कीच. आपण त्यांना सगळंच काय होतं, हे 5 दिवस त्यांचं उपोषण, त्याआधीचं परत खूप साऱ्या लोकांशी संपर्क, त्यामुळे थोडंसं URTI त्यांना झालेला होता. त्यामुळे आपण काही अँटीबायोटिक्स पण सुरू केले. क्रिएटिनिन वाढल्याचं पण दिसते? हो, किडनीवर सूज नक्कीच. जे आपण नेहमीप्रमाणे बघतो की 5-5 दिवस, 7-7 दिवस जेव्हा ते उपोषण करतात तर खूप जास्त डिहायड्रेशन होतं. त्यामुळे ॲक्यूटमध्ये थोडंसं चेंजेस येतात, जे की नेहमी असतात. त्याप्रमाणे ह्याही वेळेस आहेत. हे काही रेग्युलर उपचार गोळ्या घ्यायची काही आवश्यकता भासणार आहे का? हे होऊन जाईल? हे रेग्युलरमध्ये नाही, हे टेम्पररीमध्ये आहे की जे की पुढच्या 8-10 दिवस हायड्रेशन प्रॉपर झालं, इनटेक प्रॉपर त्यांचा सुरू झाला की ते रिकवर होऊन जातं. लंग्समध्ये काही इन्फेक्शन पण झाल्याचं? नाही, URTI आहे थोडंसं घशामध्ये. हे आता एवढी पब्लिक भेटते, बोलायचं, खाणं नाही, पिणं नाही सगळं, त्यामुळे थोडंसं आहे. पण ते 3 दिवसात होऊन जाईल. बरं, काही टेस्ट वगैरे केल्यात आपण? हो, ब्लड टेस्ट पूर्णपणे केल्यात मी सांगितल्याप्रमाणे. तसंच की किडनी आणि लिव्हरमध्ये थोडीशी सूज आहे. बाकीचे रिपोर्ट ठीक आहे. किती दिवस लागतील? 1-2 आठवडे तरी त्यांनी आराम करावा अशी आमची त्यांना विनंती आहे. बरं, काहीसे लंग्सवरती किंवा किडनीवरती काही इन्फेक्शन आहे. अर्थात मनोज जरांगे यांना विश्रांतीची खूप गरज आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.